हा आहे माझ्या गोष्टीचा टर्निंग पॉईंट. लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, या पावसात शहरातील दिव्याच्या प्रकाशात माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. There was something about her. तिचं निरागस हास्य, तिचं हास्य म्हणजे एक जादू. त्या दिवसातील सगळी दुःख तिचं हास्य बघूनच पळून गेली. Just like that, she was gone. टेन्शन नको घेऊस, त्याला काहीच नाही झालंय. खरं तर त्याला या कंडिशनमध्ये इकडे आणल्यामुळे मी तुला थँक्स कसं काय बोलू. एक्सक्यूज मी. नाही, म्हणजे जे व्हायचं असतं ते झालंच ना. लिसन, दिस इज माय नंबर. तू पाहिजे तर घरी जाऊ शकतेस. मी इकडे थांबतो. आय कॅन टेक युअर नंबर. जर काही झालं तर मी कॉल करेन. थँक्यू, मी कॉल करेन. मला तुला हे सांगायचं की आपण दोघे याआधीही भेटलोय हो ना. युजली मुलंच अशा प्रकारचं कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करतात. मी मस्करी करत होते. गो ऑन. तू माझ्याशी काहीतरी बोलत होतास ना. जे तू बोललीस तेच मी बोलणार होतो. आपण कुठेतरी भेटलो आहोतच ना. आपण गेल्या महिन्यातच भेटलो होतो जेव्हा खूप पाऊस होता. तू माझ्यासाठी टॅक्सी ऑफर केली होतीस, आलं का लक्षात? बरोबर. येस, गुड मेमरी. दॅट वॉज यू. पण नाही, असं वाटतं की आपण आधी पण कुठेतरी भेटलो आहोत. बालन, मी तुला ओळखते. या खूप जुन्या आठवणी आहेत. जुन्या आठवणी याकरता कारण समर ऑफ 99, दुबई इंटरनॅशनल स्कूल. तू मला ओळखलंस कसं? मी हल्लीच टाइमचा रेस्टॉ रिव्ह्यू वाचला होता, तिकडेच तुझं नाव वाचलं. बालन के नायरच्या फक्त 2 माणसांना ओळखते. फक्त एक क्युरिओसिटी होती. टाइमच्या वेबसाईटवर तुझ्या प्रोफाईलवर जेव्हा दुबई इंटरनॅशनल स्कूल बघितलं तेव्हा शोर झाले. फोटो सुद्धा पाहिला. ॲक्च्युली त्या रात्री भेटण्याच्या आधी तुला एकदा साऊथ बँगलोरच्या मॉल्समध्ये सुद्धा पाहिलं होतं, पण त्यावेळी तुझ्याशी बोलणं योग्य नाही वाटलं. Are you okay? Will you excuse me? Just 1 second. Hi. हाय. तुझा भाऊ गेला का? कसं कळलं? He was an interesting guy. या सो तुझे आई बाबा कुठे राहतात? ते अजूनही दुबईला आहेत. टिपिकल डॉक्टर फॅमिली. आई, बाबा आणि दादा सर्व हॉस्पिटलमध्येच राहतात. बालन, तुला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही? मोठा भाऊ सर्वांचा लाडका आहे. ही इज अ गुड सन. मी कुठल्याही गोष्टीत पुढे नाहीये. मेडिसिनमध्ये इंटरेस्ट नाहीये मला. ॲव्हरेज स्टुडंट. हे सगळं सोड. तू दुबईवरून कधी आलीस? मी माझ्या आईबाबांसोबत इथेच सेटल झाले, पण बंगळुरू सोबत खूप लोकांच्या आठवणी जोडल्या आहेत माहितीये. माझे आई बाबा पण आधी इथेच भेटले होते. इकडेच त्यांना प्रेम झालं आणि मग लग्न केलं. तू बाकीचं शिक्षण कुठे घेतलंस? शिमलाच्या स्कूल आणि कॉलेजमध्ये. सो वेकेशनलाच इथे येते. म्हणूनच माझे जास्त फ्रेंड्स नाही आहेत. बट आय लव्ह दिस सिटी. बाय द वे,
Why did you do journalism? Let me show you something. Come. द कॉमन मॅन. आर के लक्ष्मणचे कॉमिक्स कॅरेक्टर 1950 पासून इकडे आहे. जवळपास 50 वर्ष. हे लहानपणापासूनच माझे हिरो होते. टोटल जीनियस. मी टाइम्स फक्त कार्टूनिस्ट बनण्यासाठी जॉईन केलं होतं. मी माझ्या आई बाबांना तुझ्याबद्दल सांगितलं. दे रिमेंबर यू. खरंच? त्या नालायकाला कसं विसरू शकतात? त्यांनी सांगितलं तुला घरी घेऊन यायला. एनिवे, मला आता जायला हवं. इट वॉज रिअली नाईस मीटिंग. ओके, बाय. बाय. शीला, परवाचा काय प्लॅन आहे? न्यू इयर्स इव्ह आहे. माझा तर असा काहीच प्लॅन नाहीये. फक्त काही फ्रेंड्स सोबत छोटीशी न्यू इयर पार्टी. आणि हो, यु नो, 12 वाजेपर्यंत आम्ही खूप धमाल करणार आहोत. पार्टी नंतर डिनरला येशील माझ्या घरी? डिनर नंतर मी सोडेन तुला. नेव्हर माइंड, आय विल सी यू सून. नो नो नो, मी येईन. आय सी यू देअर. ओके, बाय. तर तुला माझी काही मदत हवी आहे? नाही नाही, थँक्स. फक्त 5 मिनिट. मी सगळं अरेंज करतो. या शुअर. इट्स ब्युटिफुल हाऊस. या. मी बघू शकते? उमरच्या पप्पांचं घर आहे. त्यांनीच कुठल्या तरी फ्रेंच बाईकडून खरेदी केलं होतं. इट्स ऑफिशियली ऑन सेल, पण आम्हाला इथून कुठेच जायचं नाहीये. आणि उमर कुठे? उमर तो माझ्यासारखा नाहीये. व्हेरी बिझी. चल जाऊयात ना. चिअर्स. चीयर्स. तर हे सगळं तू केलंयस बालन? यप. सो हे सगळं कशासाठी? एवढे एफर्ट्स आणि हे डिनर? फक्त सॉरी बोलण्यासाठी. मी तुझ्यावर खूप रागावलो होतो ना. ओके, अपॉलॉजी एक्सेप्टेड. तू बोलत होतीस की तू तुझं शिक्षण मध्येच सोडलंस. मला नाही माहित बालन. आय लव्ह द सिटी. सो बंगळुरूलाच मी निवडलं. सो लग्न, बॉयफ्रेंड? तू माझा इंटरव्ह्यू घेतोयस का? हो. वेल, लग्नाचा विचार नाही केलाय आतापर्यंत. बट बॉयफ्रेंड, हिज नेम इज राहुल. माझ्या क्लायंटचा मुलगा आहे. मला कळत नाहीये त्याला बॉयफ्रेंड म्हणू की दुसरं काही. आम्ही दोघांनी एकत्र खूप वेळ घालवलाय. मी जेव्हा शिमल्यात होते तेव्हा राहुल पण तिकडेच होता. आणि मी तिकडून निघाले तेव्हा राहुल लंडनला निघून गेला MBA साठी. ऍक्च्युली मागच्याच महिन्यात वेकेशनला आला होता. राहुल, नाईस नेम. आणि स्वभावाने कसा आहे? राहुल इज जस्ट परफेक्ट गाय. यु नो, खूप हँडसम आहे. रिच फॅमिली मधून आहे. राहुलचे पप्पा इकडचे खूप मोठे बिल्डर आहेत. ऑन अँड ऑल तो पूर्णपणे हजबंड मटेरियल आहे. सो यू आर इन लव्ह? जर्नलिस्ट वाला डोकं आहे. अजून किती प्रश्न बाकी आहेत? मी एक टिपिकल मुलीसारखी नाही आहे बालन. मी लव्ह आणि रोमांस मध्ये विश्वास ठेवते. कॉलेजला मी खूप लव्ह स्टोरीज पाहिल्यात. शेवटी त्या स्टोऱ्या स्ट्रॅटेजी बनतात. सगळं इतकं सोपं नाहीये. मला वाटतं हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आय डोंट अग्री विथ यू. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात कुठे ना कुठे रोमॅन्स असतोच. आता प्रेम खूप प्रॅक्टिकल झालंय. जर बॉयफ्रेंड नसेल तर नवरा शोधण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतात. एज्युकेशन, फॅमिली, बँक बॅलन्स, प्रॉस्पेक्ट्स विचार करायला भाग पाडतात. सी, आपल्या जनरेशनला आपल्या मॉम डॅडनी आपल्याला खूप फ्रीडम दिलंय. माझ्या केसमध्ये मी माझं लाईफ पार्टनर शोधू शकते. आणि या प्रकारचं फ्रीडम मिळाल्यानंतर आपण नॅचरली लहानपणापासूनच रिस्पॉन्सिबल होतो. हे खरं प्रेम वगैरे आपल्या मॉम डॅडच्या काळात होतं. सो यू डोंट बिलीव्ह इन लव्ह? मी प्रेमासारखी कुठलीच गोष्ट एक्सपिरियन्स नाही केली बालन.
If it happens, I'll start believing it. कुठे गेला असेल? ए, थांब! थांब ना! थांब! होतोस कुठे? बालन! ए, बालन! बालन! अरे सोड! ए, थांब! बालन! 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 बालन थांब! बालन! Stop it, बालन! बालन काय करतोयस? अरे बालन बालन सोड, याने काय केलंय तुझं? बालन तोच फोन सोड याला. अरे याने काय केलंय? बालन! सोड बालन सोड. बालन I love you. बालन बालन, यू आर अमेझिंग गाय. मला हे बघ, मला बोलू दे प्लीज. मला माहिती आहे की हे प्रेम वगैरे सगळं कॉम्प्लिकेटेड आहे, याने काहीच साध्य होत नाही. मी सांगितलं होतं आजचं प्रेम खूप प्रॅक्टिकल झालंय. मी हे सुद्धा सांगितलं होतं की खरं प्रेम आपल्या मॉम डॅडच्या वेळी व्हायचं. आणि आतापर्यंत मी खरं प्रेम काही वेळेपर्यंत अनुभवला नव्हता. बट I love you, Balan. And that changes everything. मी आता विलन सोबतच जाईन. I love you. I love you. I love you. मी सांगितलं होतं ना की क्लायमॅक्स पर्यंत माझी होईल. चल चल चल. अरे